नमस्कार मित्रमैत्रिणींनो, महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळीची भर पगारी राष्ट्रीय सुट्टी तसेच पुरुषांबरोबर वेतनाची मागणी। तर अतिशय महत्त्वाची अशी ही बातमी आजच्यासाठी मी आपल्यासाठी घेऊन आलोय आणि त्यामुळेच हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर विशेष करून शासकीय महिला कर्मचाऱ्यांना आणि शासकीय पुरुष कर्मचाऱ्यांना आपण शेअर करायलाही विसरू नका। चला तर मग बघूया की महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळीची भर पगारी राष्ट्रीय सुट्टी आणि पुरुषांबरोबर वेतनाची जी मागणी आहे ती कशा पद्धतीने केलेली आहे आणि यावर काय निर्णय घेण्यात आलेला आहे। तर महिला कर्मचारी आजच्या युगांमध्ये पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून काम करीत असल्या तरी त्यांच्या मासिक पाळी कालावधीमध्ये त्यांना होणाऱ्या वेदना या त्रासदायक असतात, तरी देखील ते नियमित काम करीत असतात। काही देशांमध्ये महिला कर्मचाऱ्यांना या मासिक कालावधीमध्ये सुट्टीची तरतूद आहे, तीही भर पगारी। अशीच तरतूद भारतामध्ये देखील करण्याची मागणी आता महिला कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे। या विषयावर महिला सार्वजनिक ठिकाणी बोलण्यास पसंत करीत नसल्या तरी एका न्यूज चॅनलने केलेल्या सर्वेक्षणामध्ये महिलांनी आपल्या व्यथा व्यक्त केलेल्या आहेत। या सर्वेक्षणामध्ये महिलांना मासिक पाळीच्या दरम्यान भर पगारी राष्ट्रीय सुट्टी तसेच पुरुषांबरोबरीचे वेतनाची मागणी करण्यात आलेली आहे, कारण अनेक खाजगी क्षेत्रांमध्ये पुरुषांबरोबर वेतन महिलांना दिले जात नसल्याने ही मागणी महिलांकडून करण्यात आलेली आहे। तसेच खाजगी क्षेत्रांमध्ये महिलांना प्रसूतीनंतर नोकरी गमवावी लागत असल्याचेही दिसून आलेले आहे। सध्या देशामध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झालेल्या आहेत। यामध्ये कोणत्याही पक्षाने याबाबतच्या मुद्द्यावर जाहीरनामा प्रसिद्ध केला नसल्याची खंत महिलांकडून व्यक्त केली जात आहे। देशातील केंद्र सरकार अधीनस्थ महिला कर्मचाऱ्यांकडून मासिक पाळी दरम्यान भर पगारी राष्ट्रीय सुट्टीची मोठी मागणी होत आहे। तसेच असंघटित क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या महिलांना देखील भर पगारी वेतन किंवा मजुरी अदा करण्याबाबतची योजना तयार करण्याची मागणी महिलांकडून करण्यात येत आहे। जसे की मासेमारी व्यवसाय करणाऱ्या, ऊसतोड काम करणाऱ्या, मनरेगामध्ये काम करणाऱ्या, खाजगी क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या अशा असंघटित क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या महिलांना, विशेषतः कष्टाचे काम करणाऱ्यांना सदर मासिक पाळी कालावधीमध्ये सुट्टी घेण्याकरिता आर्थिक मोबदला मिळण्याची मागणी केली जात आहे। तर एकंदरीत ही जी मागणी आहे ही मागणी अतिशय रास्त असून महिला कर्मचाऱ्यांना जर अशा पद्धतीच्या मागणीनुसार भर पगारी राष्ट्रीय सुट्टी त्यांच्या मासिक पाळी दरम्यान देण्यात आली तर त्याचा एक चांगला परिणाम एकंदरीत त्यांच्या कामावर होऊ शकतो आणि त्यामुळे काम करण्याची त्यांची जी क्षमता आहे ती वाढण्यासही मदत होऊ शकते। आशा करतो की हा व्हिडिओ आपल्याला नक्की माहितीपर ठरला असेल, त्यामुळे या व्हिडिओला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायला आपण विसरू नका। सोबतच हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राइब करायलाही विसरू नका। अशाच पद्धतीचे शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत असलेले माहितीपर व्हिडिओज आपल्याला बघायचे असतील तर त्यांची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इन्फॉर्मेशन एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आलेली आहे। त्यावर जाऊन आपण बाकीचेही आपल्या कामाचे व्हिडिओज पाहून घेऊ शकता। चला तर अशाच एका व्हिडिओमध्ये पुन्हा मी आपली भेट घेणार आहे। तोपर्यंत सर्व शासकीय कर्मचारी बंधू भगिनींना माझा नमस्कार।